शीतल, थँक्यू. थँक्यू कशाला? आयुष्यातला सगळ्यात चांगला दिवस दिल्याबद्दल. विक्रमला किती छान सरप्राईज दिलं तुम्ही. होय ना? आणि मला तर खूपच मजा आली बघ. हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आणि अजिंक्यमुळे झालंय. एवढं काय त्यात? मित्रांसाठी एवढं तर करूच शकते मी. अगं मला तर आश्चर्यच वाटते. माझ्या घरची ना सहजासहजी पुन्हा सुद्धा विश्वास ठेवत नाही. आणि तुझ्या एका फोनवरती त्यांनी मला कसं सोडलं ना हेच मला कळना. आणि राहायची परवानगी बी दिली. अगं त्यांना पटवणं म्हणजे खूप अवघड आहे. शीतल पवार नाव आहे माझं. आपल्यासाठी काय बी अवघड नसते. माझ्यासाठी आणि विक्रमसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू आणि अजिंक्य. भांडणारे तुम्ही दोघे एकत्र आलात हे खरंच खूप चांगलं झालं. यो बघा आला. चला आवरलं ना? होय. इक्या पूजाला नीट घेऊन जायचं बर का. वहिनी आहे ती माझी. आणि तिला डायरेक्ट बस मध्ये बसवायचा. उगा हिथं तिथं फिरवत बसू नका. होय बाई, तू म्हणशील तसंच होईल. जाऊ का आता? हे जाऊ का नाही येऊ का म्हणायचं असतंय. बर बाई, येऊ का आता? आणि पूजा पोचल्यावर मेसेज टाक बर का. होय. आणि लवकरच भेटू आपण. नीट जावा. हो बाय. बाय. बसलीस बाय. ना? बाय. भैया येऊ का? आषाढ एकादशी निमित्त मंदिरात भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तुम्हाला निरोप द्यायला आलो होतो. तेवढं दर्शनाला येऊन जावा. येऊ का? भैया भजनाला जायचोय. सुरजे तो भजनाचं पडले. तुमचे भजनाला जायचं तुला? हा ते पोरग कोण होतं ते उडकून काढा आधी. कुठला पोरगा? कुठला पोरगा? हा कुठला पोरगा? कुठला पोरगा? हा शीतल बरोबर थिएटर मध्ये कोण होतं? भैया तुमचा शिक्का पाहिजे होता या कागदावर. बाहेर थांबा जरा. अरे तुमच्यापेक्षा एखादं कुत्र पाळलं असतं ना तर बरं झालं असतं. भजन करते तुमच्या तर. भैया काय भैया? अरे किती दिवस झाले सांगून तुम्हाला पोरगा हुडका म्हणून. हा आम्ही ओळखतो की भैया. ओळखताय? अरे एखाद्या पोरीची माहिती काढा म्हणलं तर अर्ध्या तासात तिची कुंडली काढता. काय रे जमे? सॉरी भैया. काय सॉरी? भैया कचेरीत जायचं होतं. तेवढा शिक्का खूप महत्वाचं काम. माझं पण महत्वाचंच काम चाललंय इथं. पण तेवढा शिक्का दिला असता म्हणजे. माझं पण महत्वाचंच काम आहे. माफ करा भैया. महत्वाचंच काम होतं. मी काय म्हणतो, लवकरात लवकर तुम्ही त्या पोराची माहिती काढा. चिडचिड होणार नाही.
या पोरांना सांगून कळतच नाही. रडायचं नाही. पुन्हा काय मदत लागली तर परत यायचा. या. जमे सुरजा टॅलेंट. तो पोरगा कोण होता हे जर मला कळलं नाही ना, मला शिक्के मारायला लावू नका. कालचं प्लॅनिंग एक नंबरच होत. कोणी केलत? शितलीनं. मला फुल कॉन्फिडन्स होता हे शितलीच प्लॅनिंग असणार आहे म्हणून. असलं जबराट प्लॅनिंग तुला जमतय वैल. हे शानपणा करू नको. आपण विकेचा वाढदिवस कसा साजरा करायचा ते बघ. हा, आपण त्याला काहीतरी गिफ्ट देऊया का? हा, हे बेस्ट आहे. अरे पण द्यायचं काय? आपण असं काहीतरी देऊ की आपली आठवण त्याच्या संग कायम राहील. असं काहीतरी देऊ की प्रत्येक मिनिटाला आपली आठवण करून देईल. हा, आपण घड्याळ देऊया का? हा, घड्याळच देऊया भारी पैकी. अरे पण रावल्या, चांगलं गाड्या घ्यायचं म्हणजे 1000-1200 रुपये तरी लागतील काय रे? त्याला काय होतंय, घ्यायचं. अरे मग पैसे? माझ्याकडं 400 रुपये आहेत बाबा. अजून 700-800 रुपये तरी लागतील. अरे का माझ्याकडे तर पैसेच नाहीत आणि घरात काय मी पैसे मागणार नाही. मग आता काय करायचं? अरे काहीतरी करायला पाहिजे राहुले. पैसे कशा ना कशाला तरी जुळवायला पाहिजे रे. हा, माझी सायकल विका का? अरे पण तू ती सायकल NCCच्या भत्त्यातून घेतल्यास ना. राहू दे रे, तिने जेवढी साथ द्यायची होती तेवढी दिली की. आणि विक्यापेक्षा लय. अरे काय नाही, आपलं ठरलंय सायकल विकायची आणि गाड्या घ्यायचं बस. तू जा पैशात जा. हे घे. दही नाही वे? हा गा आषाढी आहे आज. उपासाला पण खाण्याचं एवढं नखरं होय तुझं. अगं तसं नाही, पण दह्याबरोबर खिचडी जरा भारी लागते ना म्हणून विचारलं. अगं कालच्या गडबडीत ना मी दहीच लावायला विसरून गेली. आता खाशीच. काल तुम्ही विक्रमच्या बर्थडे पार्टीचं नियोजन केलं ना, ते मला लय आवडलं बघ. म्हणजे नाही का असं वाटतं ना आपल्या मित्रासाठी कोणीतरी काहीतरी करावं.
का के तू पण अशा बर्थडे पार्ट्या केल्या असतील ना? आमच्या घरात कुठे परवानगी होती असलं काय करायला? आपल्या घरात तरी कुठे होती? पण तूच मदत केली ना, म्हणून सक्सेस झाली बर्थडे पार्टी. तुला कधी कुठली गोष्ट करायला तुझा काका आणि मी नाही म्हणतोय का? आम्ही हे सगळं केलं ना ते पूजा आणि एकेच्या प्रेमाखातर. अगं त्यांचं एकमेकांवर लय प्रेम आहे, पण आता ते एकमेकांना भेटू बी शकणार नाहीत ना. तशी पूजा चांगली मुलगी आहे बर का. एकदाच भेटली पण मन जिंकलं पोरीनं. तिच्या घरात माहित नव्हतं ना ती इकडे आल्या बर्थडेला ते? नाही नाही, मग ती कशी आली इकडं? मी आहे ना, माझ्या एका फोनवर सोडलं तिच्या घरातल्यांनी. धन्य आहेस बाई तू. तिच्या घरच्यांना कळलं ना तर अवघड होईल. अगं तिच्या घरचं सोड, आपल्या घरात बर्थडे पार्टी झाली हे आईला कळलं ना तर मग आपलं काही खरं नाही. पण तू नको काळजी करूस, त्यांना कळणारच नाही. अगं आपल्यालाच माहितीये फक्त, मग कसं कळलं अक्कांना? हा, आता जर तो राहुल्या, त्या अजिंक्य, विक्रम किंवा पूजा ह्यापैकी जर कोण बाहेर बोललं तर मात्र आकाशने कळेल बर का. ते कशाला सांगताल? मग झालं तर. आता हे तर काय बोलणार नाहीत, मी पण काय बोलत नाही. हा, आता तू कुठं बाहेर पचकू नकोस म्हणजे झालं बर का. मी कशाला पचकते? मग झालंच की, आपल्या घरात कुठली पार्टी झालेली नाही. काय हो मामी? काही नाही, चांगलंय की घड्याळ. कोणी दिलंय? कोणी दिलं नाही, द्यायचंय. कुणाला? विक्रमला. आज वाढदिवस आहे ना त्याचा, आणि त्याची आर्मीत पण भरती झाली, म्हणून मी आणि रावल्याने हे गिफ्ट घेतलंय. हा वय केवढंच आहे? 1200. कुठं आलं पैसे? होते आमच्याकडं. चांगलंय. नाही म्हणजे ह्याच्यातलं तर पैसे घेतलं नाही ना? मामी, तुम्ही माझ्यावर संशय केला असं वाटलं नव्हतं मला. माझी सायकल विकून घेतलंय गिफ्ट. क्या आजचा तुझा वाढदिवस आम्ही लय स्पेशल करणार आहे. आता आणि काय करायचं राहिलंय का? काल रात्री तुम्ही एवढं पूजाला भेटायला आणलं, आज दिवसभर तिच्यासोबत फिरलो मी. रावल्या का आयुष्यात माझा एवढा भारी बर्थडे कधी सेलिब्रेट झाला नाही बघ. आता आणि काय करायचं राहिलंय का सांग मला. हे क्या आज वाढदिवस आहे तुझा? होय. तुम्ही सारखं म्हणता ना कॅन्टीनला जातो, तुमच्यासाठी काय आणत नाही. फौजी माझ्यासाठी होय? मग आमचा फौजी तिकडे गेला रुबाब वाढला पाहिजे का नाही? अरे आर्मीची कशी छान असते. तुझ्यासाठी वाढदिवसाचं गिफ्ट, तू भरती झाला त्याचं बी. फौजी फौजी
एकच नंबर हाय गॉगल. इक्या आम्ही पण तुझ्यासाठी गिफ्ट घेतले. आता आणि काय घेतलंय? आजा येईल घेऊन मग दे तू. हे बाबांनो तुमचं चालू द्या, मी बसतो भाजनाला आणि तुम्ही बी लवकर या. होय फौजी थँक्यू. आजा अरे किती उशीर लक्का, आपलं गिफ्ट द्यायचं इक्याला. दम दर की जरा विके. आता ह्याची आणि काय गरज होती का? पकड धर. आजा अरे कसलं भारी गाड्या आहे ते बी एकदम मिलिटरी वालं. थँक्यू आजा. रावल्या थँक्यू. लयच भारी आहे. अरे पण लय महागाचं दिसतंय हे. एवढं महागड्या गाड्या घ्यायची काय गरज होती का? दोस्तीची किंमत नसते कारण हे कायम तुझ्या सोबत असेल. तू जेव्हा जेव्हा हे गाड्या बघशील ना तेव्हा तुला आमची आठवण येईल. होय आणि तू जिथं कुठं असशील तिथं आम्ही तुझ्या हातात हात घालून तुझ्या सोबत कायम उभा आहे. त्याची जाणीव हे गाड्या तू हातात घातल्यावर तुला देत राहील. थँक्यू आजा. रावल्या थँक्यू. असू दे. रावल्या इथं आजा. अरे हे बघ की फौजीने गॉगल घेतलाय मला. अरे मिलिटरी कॅन्टीन मधून आणलाय. सांग तुला गाड्या बी काढून दाखवतो. आजा कसं दिसतंय? भारी. आजा काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का? नाही का नाही. भारी आहे गॉगल. रुबाबा बाबा तुझा असा हिरो दिसतोय बघ. होय होय. चला भजनाला जाऊ. काय सांगू देवा, काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती. वेद महिषा मुखी बोलविले, बोलविले. वेद महिषा मुखी बोलविले, बोलविले. वेद महिषा मुखी बोलविले. काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती. वेद महिषा